दुपारचे 10 वाजलेले आहेत आणि आज रवा लाडू धपाटी हे सगळं बनलेलं आहे दिनेशला देण्यासाठी। बघू शकता लाडू खूप छान बनलेले आहेत, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे इतके मऊ लाडू बनलेले आहेत आणि तुम्हाला आवडलेले पण आहेत। आता हे सगळं तामझाम झालेलं आहे, सकाळपासूनच गोंधळ चालू आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं। आता पॅकिंग करणार आहे अगोदर, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं दिनेशचा मित्र दुपारी येणार आहे सगळं नेण्यासाठी, मोबाईल नेण्यासाठी येणार आहे तसं तरी तो, पण मोबाईल काय नीट झालेला नाही आहे, म्हणजे रिपेरिंगला दिलेलं होतं पण ते काय रिपेअर झालेलं नाही आहे। फक्त आता हे खाण्यापिण्याच्या वस्तू देणार आहे। बाहेर मी तुम्हाला दाखवलं चिमण्यांचा इतका गोंधळ चालू आहे, दिवसभर चिवचिव तर करतात, आता खूप सारा कचरा पण गाळत आहेत, गवत काही कचरा काडी खूप पडत आहे सोप्यावरती, तर ते नंतर काढणार आहे। मला आज पूजेलाही लेट झालेले लाडू आणि धपाटी बनवण्याच्या नादामध्ये, तर अगोदर मी देवपूजा करून घेतली। बघू शकता किचनमध्ये पसारा झालेला आहे, तर पसारा काढण्या अगोदर मी देवपूजा केली, तुळशीपूजन उंबरापूजन झालेलं आहे। आता आलेले मी किचनमध्ये आणि जेही पसारा झालेला ते अगोदर काढू। पसाऱ्यामध्ये काम करणं म्हणजे थोडंसं असं होतं ना की पसारा आणि काम नको वाटतं मला। किचन जितकी स्वच्छ आहे तितकं ठीक आहे, तर जितके भांडे किचनवरती झालेले होते सगळे उचलून मी खाली ठेवलेले आहेत आणि किचन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता मी भाकरी बनवते। तसं तरी सकाळी धपाटी सपक वरण आणि भात म्हणजे एक वेळा स्वयंपाक बनलेला आहे आणि टिफिन पण दिलेले, पण आता हे दुपारसाठी मी बनवत आहे, म्हणजे संघ बनवलं तर होऊन जाणार आहे, कारण नाहीतरी काय होतं ना दुपारी बनवण्यामध्ये परत हे गॅस पूर्ण खराब होते, म्हणजे पीठ उडतं सगळीकडे। तर म्हणलं आता हे सगळं स्वच्छ करण्या अगोदर मी भाकरी करून घेते इकडं। तर ज्वारीच्या भाकरी मी बनवत आहे, पीठ मी छान मळून घेतलं आणि भाकर थापून घेतलेली आहे। तवा छान गरम झाल्यानंतर भाकर टाकून मी पाणी फिरवून घेतलं आणि भाकर आलट पलट करत सेकून घेतलं। फक्त 4 मी भाकरी बनवल्या, जास्त नाही बनवल्या, कारण पुरणपोळ्या पण आहेत तिकडं बघू शकता। तर माझ्यासाठी तरी ही पुरणपोळीच मी गरम करून घेणार आहे, कारण ठेवल्या करणार काय ना। आता यांना द्यावं तर यांचं नाणू सुरू असतं की मला गोड नको, मला हे नको सुरू असतं। ज्या दिवशी मी पुरणपोळ्या बनवल्या त्या दिवशीच खातात, एक वेळचं जेवण होतं पुरणपोळीचं, नंतर खात नाहीत। तर जे राहिलेले असतात ना उरलं सुरलं खाण्यासाठीच आपण आहोत असं वाटतं मला, म्हणजे एकतर वेस्ट होतं म्हणून आपण ते कसं बसं करून खात असतो, त्यांना देत नाही कारण त्यांना आवडत पण नाही आहे आणि वाटतं की बाबा ताजं जे बनलेलं आहे ते त्यांना टिफिनमध्ये द्यायचं, घरी असले तर गोष्ट वेगळी असते। तर असं इकडे जी पुरणपोळी आहे ना त्याला मी थोडंसं तूप लावून इथे छान सेकून घेते, म्हणजे छान कडक कुरकुरीत होईपर्यंत सेकून घेते, म्हणजे छान लागतात पुरणपोळ्या। म्हणजे उरलेल्या पुरणपोळ्या जर असल्या तर अशा प्रकारे तूप लावून थोडंसं कडक भाजून घ्यायचं आणि दुधासोबत खायचं, खूप छान टेस्टी लागतात। आणि मी कालचं दूध पण ठेवलेलं होतं, तर दूध मी आजचं म्हणजे आजचं दूध अगोदर मी गरम केलं आणि कालचं पण एक वेळा गरम करून मग मिक्स केलं, नाही तर असंच मिक्स केलं तर खराब होतं दूध, म्हणून दोन्ही एक वेळा गरम केलं आणि इकडे एकाच पातेल्यात केलेलं आहे, परत गरम करायला ठेवलेलं आहे कमी गॅसवरती। आणि तोपर्यंत मी करते आता पोटपूजा आणि नंतर पॅकिंग करते, कारण आता एनर्जीची मला खूप गरज आहे। आजकाल चहा पण पिणं मी बंद केलेलं आहे। तुम्ही म्हणता ही ताई इतकं काम तू कसं करते, काही ऑप्शनच नसतं माझ्याकडे, सगळं आवरायचं असतं, खूप धावपळ होत असते दिवसभरामध्ये। तर असं इकडे मी पुरणपोळी दूध खाऊन घेतलेलं आहे, पोटपूजा झालेली आहे। आता फुल एनर्जीसोबत मी इकडे पॅकिंग करत आहे। तर अगोदर तर मी इथे स्ट्रॉबेरी चॉकलेट घातलेली कवरमध्ये, म्हणजे चॉकलेटचा डब्बाच आणलेला आहे, तर एकटी खाऊन किती खाणार। आजही आलेला होता, आजीला दिले, वेदिकाला देते, परत आता थोडेफार मी दिनेशला देते आणि बाकीचे दीपकसाठी ठेवलेले आहेत। आणि इकडे अंजीर जे आहेत ना ते 1 किलोचा डब्बा आणलेले आहेत, थोडेफार खाऊन संपलेले आहेत आणि थोडेसे मी इकडे दिनेशला पण देते आणि जे बाकीचे आहेत ना ते दीपकसाठी मी ठेवलेत, म्हणजे आता अधूनमधून आम्ही पण खाणार आणि थोडेफार दीपकसाठी राहतील यामधले। चॉकलेट आणि अंजीर हे कवरमध्ये मी घातलेले आहेत आणि जे हरभरे भाजले होळीमध्ये ते पण मी आणून ठेवलं, म्हणजे खोबरं संपले थोडंसं राहिलेलं आहे, हरभरे आणि खोबरं ते पण देणार आहे। आणि खारीक 1 किलो खारीक आणलेले होते, हे पण थोडेफार खाऊन संपलेले आहेत आणि थोडेफार मी दिनेशला दिलेले, बाकीचं दीपकसाठी ठेवलेलं आहे। त्याला म्हणलेलं पण होतं दीपकला की तुझ्यासाठी मी ठेवलेलं आहे, दिनेशला दिलं तुला, तर म्हणत होता मम्मी तुम्ही खाऊन घ्या, मी आल्यानंतर परत आपण घेऊया, पण आतापासून ठेवू नको, कारण मी लवकर येतो तोपर्यंत जपून ठेवू नको, तुम्ही खाऊन घ्या, आल्यानंतर आपण परत घेऊया, त्याचं म्हणणं आहे। पण माझं मन मानत नाही, त्याच्यासाठी मी जसं दिनेशला देत आहे तसं मी दीपकसाठी इकडे डब्यात काढून ठेवलेलं आहे। तर आता ही पॅकिंग झाली, हरभरे पण एका कवरमध्ये मी पॅक केलेले आहेत। आता रवा लाडू मी डब्यात देत आहे, कारण कवरमध्ये दिले तरी फुटतात, त्यामुळे मी डब्यामध्येच भरून हे डब्बा एका कवरमध्ये पॅक करते आणि मग पिशवीत भरून देणार आहे। धपाटी पण एका कपड्यामध्ये मी रॅप करून देणार आहे आणि एक कवर घालते, म्हणजे छान नरम बनवून राहतील, जास्त कडक होणार नाही। तर डब्यामध्ये जितके येतील तितके लाडू मी भरले, आता जे बाकीचे राहिले ते आता काय करणार, आता 2-2 डबे तर देता येणार नाही मला, आणि कारण आता दिनेशच्या मित्रापाशी मी देत आहे तर जास्त वजन द्यायलाही ठीक वाटत नाही, म्हणून मी थोडंफार इकडे पॅक केलेलं आहे, जास्त नाही केलं। तर इकडं लाडू परत हे सगळं मी पॅक केलेलं आहे। आता धपाटे पण इकडे घातले
घातलेले, जास्त नाही बनवले, कारण मुलांचं कसं आहे एक वेळा खातात नंतर खावंसं वाटत नाही त्यांना, म्हणून इथं फक्त 5 ते 6 धपाटे आहेत. एकदम पातळ पातळ लाटून मी बनवले आहेत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं. आता हे कपड्यामध्ये रॅप केले आणि कपडा असंच मी कवरमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे हाडकून आहे. आणि जी इथं आता ड्रायफ्रूट वगैरे मी ते जे बांधलेले होते ना ते पण मी असं ज्या कवरमध्ये घातलं, म्हणजे एकच पिशवी करणार आहे, म्हणजे वेगवेगळं नको, कारण आता त्याच्यापाशी भरपूर बॅगा वगैरे असतील, सगळं त्याची पॅकिंग असते, म्हणून मला जास्त वजन नको, एकच पिशवी ठीक आहे. तिकडे सगळे एकाच कवरमध्ये मी पॅक केलेलं आहे. आता ही असंच कवर मी एका पिशवीत ठेवते या छोट्या, आणि आल्यानंतर देता येईल, कारण आता मोबाईलसाठी तो येत आहे, पण मी त्याला पिशवी देणार आहे. मोबाईल तरी आता रिपेअर झालेला नाही आहे, तर बघूया आता दिनेशला नवीन मोबाईलच घेऊन द्यावा लागणार आहे, कारण आता ते तर मोबाईल रिपेअर होणार नाही आहे. तर इकडे दिनेशसाठी पॅकिंग झालेली, म्हणजे बॅग रेडी झालेली आहे. आता जे हे डबे आहेत ते पण मी इकडे व्यवस्थित ठेवत आहे, आणि यामधला एक रिकामा डबा मी घेत आहे, म्हणजे जे उरलेले लाडू आहेत ते या डब्यामध्ये भरून ठेवते मी, आता घरी खाण्यासाठीच होतील हे. परत आता बाकीचा पसारा तर इतका झालेला आहे, काय सांगू तुम्हाला, इतका पसारा झालेला आहे ना. आता 1 तास लागणार आहे सगळं मला आवरण्यासाठी. त्यानंतर कपडे, फरशी पुसणं, आणि परत चिमण्यानी एक काम वाढून ठेवलेलं आहे. त्या सोप्यावरती पूर्ण गवत टाकलेलं आहे. आणि जे लाडू करून थोडंसं उरलेलं होतं ना ते मी वाटीत काढलेलं होतं शेवटचं. याचा लाडू काही बनतच नव्हता, तर असंच मी खायला घेतलेलं. तर तुम्ही या सगळेजण लाडूचं मिश्रण खायला. तर खाणं पिणं तर इकडं चालूच आहे. आणि आज मी सप्पक वरण बनवलं, भाजी काही बनवलेली नाही, तर म्हटलं आता चटणी बनवूया. आणि कांदा थोडासा जास्त चॉप केलेला होता मी धपाटीमध्ये टाकण्यासाठी, तर थोडासा कांदा मी ठेवलेला आहे. आता ठेवल्या कांदा पण वेस्टच होणार होता, म्हणून म्हटलं टॅमॅटो, कांदा, हिरवी मिरची टाकून चटणी बनवूया. तसं तर आज भाजी पण बनलेली नाही, लेट पण खूप झालेला आहे. तर इकडं मी टॅमॅटो चिरून घेत आहे. परत हिरव्या मिरच्या भाज्यात ठेवलेल्या आहेत, आणि त्यामध्येच कांदा, टॅमॅटो सगळं टाकून छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं लसूण, अद्रक आणि काय शेंगदाण्याचं वाटण टाकून मी चटणी बनवणार आहे. तर लसूण पण सोललेलं नाही आहे, तर थोडंसं लसूण मी इकडे चोळून घेतलेलं आहे, कारण वेळ खूप कमी आहे, खूप लेट झालेलं आहे आज मला, म्हणून जसं जमल तसं कामं करत आहे. खरंच खूप कंटाळा आला आज मला, सकाळपासून इतकी धावपळ झालेली आहे ना खूप जास्त. तर इकडं कांदा मी छान परतून घेतला, यामध्येच मी 4-5 पाकळ्या लसूण टाकलेलं आहे, परतून घेतलं. नंतर मी टॅमॅटो टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, छान सॉफ्ट होईपर्यंत ते भाजायचं आहे. नंतर मी थोडासा हिरवी मिरचा ठेसा होता ते टाकले, कारण हिरव्या मिरच्या खूपच कमी होत्या आणि मिरच्या खूप सप्पक आहेत. बघू शकता किचनमध्ये किती पसारा झालेले. या पसाऱ्यामध्ये माझा पण पसारा दिसत आहे ना तुम्हाला, तेच विचार करते कुठून सुरुवात करू, इतका पसारा झालेला आहे. तर असं इकडे टॅमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे मसाला छान भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाला भाजत आहे तोपर्यंत मी भांडे घासायला सुरुवात करते. आणि हे सगळं मिक्सरला वाटायचं आहे मला, आणि मग तडका द्यायचा आहे, म्हणजे थोडंसं तामझाम आहे. आसो पण चटणी खूप छान बनते अशा प्रकारे. तर इकडं जे आता कढया वगैरे होत्या सगळ्या मी पळ्या, चमचे जे होते सगळे काढून घासायला घेतलेले, आणि सगळं साईडला उचलून ठेवलं. आणि काही डबे पण रिकामे झाले होते, जसं रवा वगैरे ठेवलेले डबे होते. आज लाडू बनलेले त्यामुळे रवा पण संपलेले, तर डबे रिकामे झाले, तर सगळे डबे घासून ठेवते मी, म्हणजे आज मिठाचा डबा पण रिकामा झालेला आहे. तर घासूनच परत मी सगळी सामग्री भरत असते. तर अगोदर तर भांड्यावरती पाणी शिंपलेलं आहे. आता गरमी चालू झालेली आहे ना, भांडे जास्त वेळ ठेवले तर, म्हणजे जास्त वेळ मी ठेवलेलं पण हे पण खूप लवकर हडकत आहेत, तर थोडंसं पाणी शिंपवून ठेवलं. आणि नंतर मी सगळं खरकटं काढून घासायला घेतलेले, तर जास्त वेळ लागणार नाही, किती भांडे असो कमी वेळात झटपट घासून होतात. भांडे घासून धुवून झालेले किचन मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. चॉपर वगैरे अगोदर मी वरती ठेवून दिलं, कारण या भांड्यामध्ये ते पडापडी होते आणि माझ्या हाताने तर खूपच जास्त होते, मग नंतर ते फुटून जातं, म्हणजे त्याचे तुकडेच होतात भांड्यामध्ये, म्हणून अगोदर अशा वस्तू मी वरती ठेवून देते. आणि एक कढई राहिली होती ते पण मी घासून घेतली, म्हटलं आज भांडे ठेवायचं नाही आहे, सगळे भांडे एक जेही होतात शोधून मी आज घासलेले आहेत. तर इकडं किचन मी स्वच्छ केलेली आहे, म्हणजे खूप खरकट वगैरे, म्हणजे आज ना सकाळपासून ते हे रेसिपी बनतच आहेत, त्यामुळे ना किचनवरती खूपच हे झालेलं आहे, म्हणजे लाडू, धपाटी, भाकरी सगळंच खाऊन किचन पूर्ण बिघडलेली होती. किचन पण स्वच्छ झालेली आहे, बघू शकता एकदम चकाचक झालेलं आहे. आणि हे स्टँड मी तर बाहेर आणून ठेवलेलं आहे, कारण मला डाळ काढायची होती वरची, म्हणून म्हटलं तोपर्यंत इथंच असू दे, तर इथंच ठेवलेलं आहे. आणि पपई पण तोडायची होती, ते पण खालून पोहोचते स्टँड न्यावं लागतं, तर दिनेश पप्पा आल्यानंतर ते पपई तोडायला लावते. तर सकाळी भरपूर वेळ घरीच होते, ते लाडू वगैरे तेच बनवलेले आहेत. तर आता कपडे अगोदर मी हातानंच धुवून आलेले, आजकाल मशीनला लावत नाही, कपडे पण जास्त राहत नाहीत, त्यामुळे हातानंच धुले. तसं तर काल रंग खेळून पूर्ण रंगबेरंगी होऊन आलेले होते, सगळे कपडे रंगानं भरून गेलेले होते, म्हणून म्हटलं मशीनला लावत तर सगळ्याला रंग लागतो, म्हणून सगळे कपडे मी हातानंच धुलेले आहेत. आणि इकडे टॉनिक, जेव्हा माझी तब्येत ठीक नव्हती तेव्हाही टॉनिक दिलेलं होतं, काही दिवस मी घेतलेलंच नाही आहे, तर म्हटलं आता ठेवल्या फेकूनच द्यावं लागतं, म्हणून ते टॉनिक टॅबलेट ते घेत आहे मी अगोदर, कारण चांगलं असतं आणि वेस्ट करणं ठीक पण नाही आहे. पण काही दिवस म्हणजे ठीक वाटत होतं तेव्हा मी ते ठेवलेलंच होतं.
मग नंतर मला आता सगळं संपवायचं, थोडंफार राहिलेलं होतं तर अगोदर टॉनिक घेतलेला आहे मी. आणि तोपर्यंत हे जे मसाला होता ना ते पण छान थंड झालेले. अधूनमधून लाईट पण जाते इथं, जसं मी ते करायला आले लाईट गेलेली होती म्हणून म्हणलं तोपर्यंत कपडे धुवायचे. कपडे धुवून आले तोपर्यंत लाईट आलेली आहे. तर अगोदर मी ही चटणी जी आहे ना ते वाटून घेतलेले आहे. आता इकडे ठेवले तडका पॅन, यामध्ये घेतलं 2 चमचे तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकलेले, तडका बनवून तयार झालेला आहे. हा तडका आपल्याला चटणीवरती वतायचा आहे. एकदम छान टेस्टी चटणी बनते आणि कमी वेळात बनते, जास्त वेळ लागणार नाही चटणी बनवायला आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी बनते. जेव्हा काही सुचत नाही ना त्यावेळेत आपण ही चटणी बनवू शकता. आता भांडे तरी सगळे घासले तरी पण आता इथं तडका पॅन, मिक्सरचं भांडे हे पण झालेलंच आहे. असू दे म्हणलं आता नंतर घासूया त्याला, आणि एक भांडे होणारच आहेत. आता टिफिन भरायचं आहे, म्हणजे 1 वाजलेलीच, आज 1 कशी वाजली ते पण समजलं नाही. एक तर आता दिवस खूप मोठा आहे, लवकर जात नाही, तरी पण मला वेळ पुरत नाही. दिवसभर धावपळ सुरूच असते. 1-2 कशा असतात ते पण समजत नाही. आणि मला थोडंसं बोटव्यासाठी पीठ पण मळायचं आहे. म्हणजे मी अगोदरच्या वेळेमध्ये शेअर केलं आहे, दररोज मी बोटवे बनवते. 2 किलो सुपरपीठ आणलेले आहे, मला पूर्ण बनवायचे आहेत ते. तर रोज 1 वाटी 2 वाटी मी पीठ मळत असते. कधी 1 तास लागतो तर कधी 2 तास लागतात. पण निवांत ही सगळी कामं आवरल्यानंतर मी निवांत इव्हनिंगची वेळ होईपर्यंत मी बोटवे बनवत असते. तर आता ताक वगैरे सगळं बनवून ठेवले, फक्त टिफिन भरायचं आहे. तर म्हणलं अगोदर फरशी पुसून घेऊया. आणि इकडे हे जे चिमण्यानं काम वाढवून ठेवले ते अगोदर मी काढते. म्हणजे पूर्ण गवत काढत आहे, म्हणजे थोडासाही वेळ, एक 5-10 मिनिटे ठेवलं ना म्हणजे सगळं काढून, आता 5-10 मिनिटाच्या नंतर मी परत बघते तर एक मुठी तिथं गवत निघते. वरती पाणी आहे, त्या पाण्यामध्ये घर केलेलं आहे त्याने, आणि इतकं खाली कचरा, काडी, ते गवत काय काय आणतात शोधून सगळं खाली पाडत आहेत ते. आणि दिवसभर त्यांची चिवचिव सुरूच असते. तर इकडे सोप्याचे कवर मी तिथून अंतरलेले, जेही गवत कचरा होता सगळा बाहेर टाकलेला आहे. आणि आता फरशी पुसून घ्या. मॉप घेतलेले, मॉप आणल्यापासून थोडंसं कमी वेळात फरशी पुसून होतं, नाहीतर हातानं पुसण्यामध्ये वेळ भरपूर लागत होता आणि थकवा पण तसाच येत होता, कारण खूप जास्त आहे. अर्धा तासाच्या वरून वेळ लागतो मला हे सगळं पुसण्यासाठी. इकडं मॉपनं थोडंसं लवकर होतं, म्हणजे अर्ध्या तासाचं काम 15 मिनिटामध्ये होतं. तर इकडं लिक्विड टाकून घेतलेले, पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये त्याची कोतऱ्याने छान बुडवून घेतलेलं आहे. आणि इकडे मी कोरडं पण करून घेतलेलं आहे. म्हणजे छान आहे हे, पाणी होत नाही आणि स्वच्छ पण होतात. फरशी फॅन ऑन केलेला आहे अगोदर मी. आणि आता फरशी पुसून घेते. म्हणजे आता एक सवय झाली, कितीही माझी कामाची धावपळ हो, दुपारी फरशी पुसल्याशिवाय समाधान वाटत नाही. म्हणजे एक सवय झालेली आहे. दररोजच्या दररोज दुपारी, सकाळी काय होत नाही, सकाळी खूप तामझाम असतं, कामाचं खूप धावपळ होत असते, त्यावेळेस मला ठीक वाटतं. आणि इकडं बघू शकता काय झालं, ते दांडच निघालं. म्हणजे याने ते व्यवस्थित हे केलेलं नसावं, म्हणजे फिट केलेलं नसावं. तर आणल्यानंतर रात्रीच त्यांनी फिट केलेलं होतं घाई गडबडीमध्ये, तर ते निघालेलं होतं. आता मी परत ते दांडं व्यवस्थित बसवलेलं आहे. मला वाटलं मोडलं की काय, म्हणजे परवाच आणलेले, पण नाही, ते निघालेलं होतं, म्हणजे व्यवस्थित ते फिटच केलेलं नव्हतं. तर अगोदर बेडरूम मी पुसून घेतलेलं आहे. आता हे टी टेबल, परत फर्निचर वगैरे म्हणजे सगळं मी पुसून घेतलेलं आहे व्यवस्थित. दररोजच्या दररोज हे पण पुसणं खूप गरजेचं आहे. एक वेळा मॉपनं, म्हणजे लिक्विडचं पाणी असतं ना, त्यामुळे मॉपनं मी पुसून घेते, नंतर कपड्यानं एक वेळा मी पुसून घेते, छान स्वच्छ होतं. तर इकडे स्टँड इकडं तिकडं सरकवतच मी पुसत आहे, कारण आता स्टँड आतमध्ये ठेवलं तर परत ते डाळ काढायची राहते. आज नाही इतकं काम झालं, बेसन पण संपलेलं होतं, बेसन मी काढलं, डाळ काढायची राहिलेली आहे. तर निवांत मी डाळ काढणार आहे नंतर, कारण त्याची तितकी घाई गडबड नाही आहे. तर झालेलं इकडचे अर्धा हॉल पुसून झालेले आहे. अगोदर मी तिकडची रूम पुसून घेते आणि अर्धा हॉल पुसून झालेलं मग किचनमध्ये जाते लास्टला, आणि मॉप धुवून ठेवतो. म्हणजे ही सगळी फरशी पुसण्याची वगैरे कामं झाली, मग त्यानंतर जे आहे ना आता बाकीची पुढची कामं खूप जास्त आहेत, म्हणजे उन्हाळी कामं. कारण आता हेच दिवस परफेक्ट आहे ती सगळी कामं करण्यासाठी. ऊन पण छान आहे. काही आता डाळी धुळी करा किंवा बोटवे, शेवाई, म्हणजे सगळं व्यवस्थित हाडकलं जातं. इतकी जास्त गरमी आहे आता, तर आताच करणं ठीक वाटतं मला, कारण आता गुढीपाडवा झाल्यानंतर परत पाऊस येणं हे येते, वातावरण बिघडून जातं तेव्हा. पण आता ठीक आहे, हे 15 दिवस चांगले आहेत. आणि नंतर काठी पण बसते, काठीवरती पण आपल्याला करायचं नसतं, म्हणून मी पापडं घालणार आहे. तुम्ही म्हणत होता ताई तू नूडल्सची खीर बनवते ना, मग शेवाया बनवून घे 5 किलोच्या. आता तुमचं एकदम बरोबर आहे, मी शेवाया बनवून घेणार आहे ते, पण तोपर्यंत मी बोटवे करत आहे आता. आणि डाळी पण मला अगोदर करून घ्यायचे आहेत, पापडं पण घालायचे आहेत, आणि शेवाया मी नंतर करणार आहे. तर इकडे बघू शकता ऊन खूप भयानक आहे. तर मॉप मी अगोदर धुवून आणलेले आहे स्वच्छ, आणि सगळं जागेवर ठेवून देते. बघू शकता पूर्ण घर खूप छान दिसत आहे, एकदम चकाचक, असं वाटतं की पूर्ण घरात लोळावं. अगोदर मी फॅन लाईटा सगळं बंद केलेलं आहे. आणि आता स्टँड घेऊन मी इकडच्या किचनमध्ये आलेले आहे, आणि अगोदर मी डाळ काढून घेते. म्हणजे दिवसभर स्टँड तिथे ठेवलं आहे डाळीसाठी मी. आणि मला भैया पावडर पण लागणार होती, 2 पॉकेट भैया पावडर काढून घेतली. सगळं मी वरती ठेवलेलं होतं. आणि आज बोलण्यामध्ये थोडीशी घाईगडबड तुम्हाला वाटेल, कारण आज खूप गोंधळ चालू होता, त्यामुळे वेळेची कमी, म्हणून मी आज थोडंसं घाईगडबडीने स्पाईसवर दिलेलं, थोडंसं इग्नोर करा. तर इकडं मी मुगाची डाळ काढून घेतली. डाळ पण संपलेली आहे आता, म्हणजे आमदा मी मुगाची डाळ बनवलीच नाही, गेल्या वर्षी बनवलेली आहे, तर थोडीशी राहिलेली आहे.
तर थोडीशी डब्यात ठेवली आणि थोडीशी मी काढून घेतलेली आहे. स्टँड अगोदर नेऊन ठेवते आणि जे हे डबे डुबे इथे ठेवलेले ना सगळं मी जागेवर ठेवून देते. आणि आता थोडा वेळ मी निवांत बसणार. इतकी धावपळ सकाळपासून झालेली आहे ना माझी. तर इकडे थोडेसे हरभरे मी खायला घेतलेले आहेत. होळी दिवशी भाजलेले हरभरे आणि खोबरं आहे, तर थोडेसे मी ठेवले आहेत, बाकीचे दिनेशलाच दिलेले आहेत. हरभरे खाऊन झाला तर इकडे ताक प्यायला घेतलेलं आहे. म्हणजे आता गरमी चालू आहे ना, त्यामुळे ठीक वाटतं थंड वस्तू जसं ताक आहे, टरबूज आहे, काही फ्रूट घेण्यासाठी छान वाटतं. आता इकडे बघू शकता चिमण्याचा गोंधळ हा परत गवत टाकलेले. तर आता यासोबत या व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.